नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे काव्या शुद्धीवर आलेली असते आणि तिला शुद्धीवर आलेलं पाहून इथे आपल्या पार्थच्या जीवात जीव येतो आणि तो तिच्याकडे पाहतो आणि जोरात डॉक्टरांना नर्सला सगळ्यांना हका मारू लागतो. त्याच वेळेला ती त्याचा हात पकडते आणि कोणालाही बोलवू नको म्हणून त्याला सांगू लागते. तर तू म्हणतो का? तर ती सांगू लागते, सगळेजण इथे आल्यानंतर मला सगळेजण काळजी करतील माझी, सगळेजण माझ्याजवळ असतील आणि माझ्यापासून तुम्ही दूर दूर निघून जाल. मला हा वेळ, हा क्षण, हा वाया घालवायचा नाही. माझ्यासाठी एक एक मिनिट खूप महत्त्वाचा आहे. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मला अजून माझ्या मेंदूला सांगायचं आहे की तुम्ही मला स्वीकारलं आहे. माझ्या मेंदूपर्यंत ती गोष्ट तर पोचू द्या आणि तुमच्यासोबत प्रेमाने थोडा वेळ तर घालवू द्या. असं म्हणत ती त्याच्याकडे पाहू लागते. त्याच्या डोळ्यातनं टिपटिप पाणी गळू लागतं. ती त्याला प्रेमाने ते अश्रू पुसू लागते आणि त्याच्याशी बोलू लागते की मी ह्या क्षणाची किती दिवस वाट पाहत होते. आज तो क्षण आला. तुम्ही माझा स्वीकार केला. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि आता इथे ती त्याला म्हणू लागते, बरं झालं ना आपण एक दिवस अगोदर निघालो. माझा ॲक्सिडेंट एक दिवस अगोदर झाल्या त्याच्यामुळे मी आज आज इथे शुद्धीवर आली तर मी उद्या पेपरला जाऊ शकते. असं म्हटल्यानंतर आणखी जास्त आता इथे पार्थ रडू लागतो. त्याचं रडण्याचं कारण कळेना. त्याने आता तिच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं आणि तिला आता काही समजत नसतं की हा एवढा इमोशनल का झालेला आहे. तर रडता रडता तो सांगू लागतो, तू 2 दिवसानंतर शुद्धीवर आल्यामुळे तुझा पेपर आजच होऊन गेलेला आहे. तू पेपरला जाऊ शकलेली नाही. ही गोष्ट तिला कळल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. स्वतःला कसं सावरावं हे तिला समजेना आणि पार्थ तिच्यासमोर रडत असतो. त्याला ती अश्रू पुसू लागते आणि त्याला म्हणू लागते, आपल्या आयुष्यात एक गाडी सुटली म्हणून आपण काही लगेचच दुसऱ्या गाडीची वाट पाहणं सोडून देतो का? नाही ना. तर आपण आता फक्त दुसऱ्या गाडीची वाट पाहायची. एक ना एक दिवस आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल. देव एवढाही निष्ठुर नाही. चांगली गोष्ट ही आहे की मला तुम्ही मिळाले. हा क्षण मला मिळाला. पुढे आणखी भरपूर क्षण माझ्या आयुष्यात मला मिळतील. आणि बघता बघता घरी येण्याची वेळ झाली. सगळेजण त्यांची घरी वाट पाहत असतात. आई देवपूजा करून देवासमोर ताट घेऊन बसलेली असते. काव्य आल्याची बातमी आशाने सांगितल्या ती दारात ओवाळायला जाते. घरातल्या सगळ्या मेंबर्सला ती बोलवते. इथे ना काव्याला तिच्या आईला पाहून खूप आश्चर्य वाटतं आणि आईला पाहिल्यानंतर ती म्हणू लागते, आई तू इथे कशी? तर ती आई तिला म्हणू लागते, तुला काय वाटतं आपल्या लेकराला काय झालं तर आईने गप्प बसायचं? तुझ्या काळजीपोटीच मी इथे आले. झालं गेलं, मी सगळं विसरले. तूही विसरून जा. अजिबात कसला विचार करायचा नाही. आता फक्त तब्येतीची काळजी घ्यायची. आणि मग दोघीजणी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. इथे आता पार्थची आई इथे नंदिनी आणि काव्याला ओवाळू लागते. दोघींची आरती करून दोघींनाही दृष्ट नको लागायला ओवाळून ती घरात गृहप्रवेश करायला सांगते. आज ती म्हणू लागते की आज घराची दृष्ट काढली. घर किती प्रसन्न वाटू लागले. घरातल्या सगळ्या इडापिडा जाऊ दे देवाकडे अशी आशाने प्रार्थना पण केली होती. आणि बघ सगळी पिढा गेली आणि तुम्ही पुन्हा एकदा घरी आल्या. इथे नाही थोडी इमोशनल आपली काव्य होते आणि आपल्याला परीक्षेला जाता आली नाही याची खंत तिला वाटू लागते. त्याच वेळेला तिचे सासरे तिला म्हणू लागतात, एक गाडी छूट गई तो हुआ क्या, हम वापस दुसरी गाडी पकड ही लेंगे. त्याच्यात नंदिनी सुरज सूर लावते आणि एक ना एक दिवस आपल्याला दुसरी गाडी नक्की मिळेल असं जल्लोषामध्ये म्हणू लागते. आणि पार्थ आणि काव्याला ते चांगलं सपोर्ट करतात. त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न इथे नंदिनीही करत असते. हास्य विनोद छान प्रकारे तिथे चालू असतात. घरात आनंद नांदावा ना तसं घर सुखांनी भरलेलं आहे असं वाटू लागतं. आणि सगळेजण मग काव्याला घरामध्ये घेऊन येतात. काव्य हळूहळू चालत येत असते. नंदिनीचा हात पकडलेला असतो पण तिला तोल गेल्यासारखं वाटू लागतं. ती खाली पडणार त्याच क्षणाला तिथे पार्थ तिचा हात घट्ट पकडतो आणि मग तिला जाणवतं की त्यांनी तिचा हात पकडला आहे. तर इथे पार्थची आई म्हणू लागते की तू इथपर्यंत चालू शकत नाही तर तू रूमपर्यंत कशी जाशील गं? तर इथे आपला पार्थ समोर येतो आणि म्हणतो, मी आहे ना. आता तो काय निर्णय घेतो सगळ्यांना पाहण्याची उत्सुकता तर होतीच. इथे ज्या वेळेला मी तिला सांगत होतो राहू नको तरी ती गेस्ट रूममध्ये राहिली होती ना. आणि आता तर तिला मी माझ्या आयुष्यात येण्याची नवीन संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे आज मी आपल्या काव्याचा स्वीकार करतो आणि काव्याला मी स्वतः माझ्या खोलीमध्ये घेऊन जाणार असं सगळ्यांसमोर डिक्लेअर करतो. ही गोष्ट जेव्हा तो बोलतो त्यावेळेला खरं तर काव्या स्वतःवर विश्वासच ठेवू शकलेली नाही की मी जी गोष्ट इतक्या दिवसापासून वाट पाहत होती ती घडली. आणि पार्थ सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्या काव्याला उचलून
स्वतःच्या खोलीच्या दिशेने निघालेला असतो. सगळेजण जल्लोष करतात, टाळ्यांचा गडगडाट करतात. दोघंजण खोलीच्या दिशेने जाऊ लागतात. रम्याला मात्र फार मोठा धक्का बसलेला असतो. रम्याने ते दृश्य वरतून पाहिलेलं असतं. ज्या गोष्टीसाठी तिचा जीव इतका आतुर होता ती गोष्ट घडलीच नाही आणि काव्याला संधीही मिळाली. ती पार्थच्या इतक्या जवळ पोहोचली पण. तर तिच्या आई तिला समजत असते की आपण आपलं आयुष्य नव्याने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी सुरू करूयात. पण इथे रम्या मात्र माघार घ्यायला तयार नाही. ती तर एकाच गोष्टीचा हट्ट करत आहे, मी जेव्हा कुठे बाहेर फिरायला जाईल तर डायरेक्ट हनीमूनला पार्थसोबतच जाईल. हा माझा डिसिजन आहे. इथे तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती काही प्रकारे घ्यायला तयारच नसते. आणि इथे बघता बघता खोलीच्या आत एंट्री केल्यानंतर पार्थ तिला चिडवू लागतो, बाहेर नेऊन टाकू सोडू तुला. तर ती त्याला नाही नाही म्हणत असते. तिला तो क्षण पहिला आठवू लागतो. प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोरून असे एक असे जात असतात. तिला कॉटवर जेव्हा पार्थ ठेवतो ती कपाटाकडे डोकावून पाहते, रूमच्या सगळ्या कानाकोपऱ्यांकडे पाहू लागते. तर हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर ती मग आठवू लागते की मला आयुष्यात कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या मिळाल्या होत्या, त्या माझ्या हातातून निसटल्याही होत्या पण मी त्या पुन्हा मिळवल्या. आज मी ह्या खोलीत पुन्हा एकदा आले. तर तो तिला कान पकडून सॉरी म्हणू लागतो. तर ती म्हणते, तुमची यात काहीच चूक नाही. तुम्ही तर महादेवासारखं एवढं कठीण जे काही विष आहे ते तुम्ही प्राशन केलं. माझ्या बाबतीत जे काही घडलं ते तुम्ही स्वीकारलं, तरी मी तुम्हाला नकार दिला, तरी तुम्ही मला पुन्हा एकदा संधी देताय. हे आता माझं अहोभाग्य समजा आणि तुम्ही स्वतःला अजिबात सॉरी म्हणू नका. आणि माझ्या बोक्याने ह्या मांजरीला स्वीकारले. आता ही मांजर बघा सगळे कसे स्टेशन व्यवस्थित गाठेल. तुमची साथ माझ्यासोबत आहे ना. तर मी जितक्या संधी गमावलेल्या आहे त्या सगळ्या पुन्हा एकदा मिळवेल. पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करेल. नवीन पद्धतीने पुन्हा एकदा मला तुम्ही साथ देताय म्हटल्यानंतर मी अभ्यास करून पेपर देणार आणि IPS ऑफिसर होऊन दाखवणार. असं म्हणत ती स्वतःलाच एक उभारी देते. पार्थला पण समजूत घालते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मी पेपर दिला नाही म्हणून. नवीन संधी आपल्याला पुन्हा पुढे मिळेलच. इथे आपल्याला दिसेल की नंदिनी घरी जायचं म्हणते की काय म्हणून इथे घाबरलेला असतो तिचा नवरा. तर तिने जाऊ नये म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो. नंदिनी निर्णय घेतलेला असतो की काव्यासाठी ती इथेच राहणार. खरं तर हा निर्णय तिने कशासाठी घेतला आहे हे आता आपल्याला माहिती तर आहेच, पण ते दोघंजण एकमेकांसमोर कधी कबुली देत आहे हेही पाहायला मिळणारच. आणि इकडे स्वतःच्या हाताने फ्रूट सॅलड बनवल्यानंतर ते काव्याला भरवण्याचा हट्ट काव्या करते आणि तूच मला भरवायचं प्रेमाने असं म्हणत ती त्याला भरवायला सांगू लागते. तर तो एक चमचा तिला भरवू लागतो आणि तो पटकन चमचा मागे घेतो. त्यांच्या समोरची जी वाटी असते ती बाजूला सरकते. दोघंजण एकमेकांच्या इतके जवळ आलेले असतात. तर ह्या सगळ्या जवळीकतेने पुढे आपल्याला जे काही प्रेमाचे संबंध पाहायला मिळणार, जे काही गोष्टी पाहायला मिळणार ते आपल्याला आवडणारच. चला तर मग लग्नानंतर होईलच प्रेम.